आपण सुरू करूया बघा. एआय एआय बद्दल सगळ्यांनी ऐकलं असेल. ओके. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते, तर तुम्हाला ट्रेनिंग पण दिलं जाणार आहे. त्यांनी काय केलंय, तर इंटेलशी टायअप केलेलं आहे. नीती आयोग वगैरे तुम्हाला माहित आहे की माहित नाही, मुलांना माहित नसेल, पण बहुतेक पालकांना सगळ्यांना माहित असेल. ओके. आणि अत्तर इनोव्हेशन लॅब, अत्तर इनोव्हेशन मिशन तर्फे. ओके. जनरली काही शाळेमध्ये बघा अत्तर लॅब वगैरे झालेले आहे. ओके. त्यांच्या मार्फत हा प्रोग्राम काय केलेला आहे, म्हणजे याला आपल्याला जे संपूर्ण जे ट्रेनिंग वगैरे सगळं आहे ते इंटर इंडिया तर्फे मिळणार आहे. आणि एआय बद्दल लहान मुलांना लहान वयातच माहिती व्हावं, याच्यासाठी हा प्रोग्राम असणार आहे. संपूर्ण ट्रेनिंग, तुम्हाला काहीच माहित नाही हे कन्सिडर करून तिथे काय दिलं जाणार आहे, ट्रेनिंग दिलं जाणार आहे. एआय चे वेगवेगळे एआय कसं वापरायचं हे तुम्हाला तिथे काय करणार आहे, शिकवलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, एक लोकांना उपयोगी असं एखादं एआय बेस्ड मॉड्यूल तुम्ही बनवायचं आहे. ओके. एखादा प्रॉडक्ट बनवायचा आहे, फिजिकल असेल किंवा तो सॉफ्टवेअर बेस्ड असेल, असं पण बनवू शकतो आपण. ओके. ऍप असेल, असं पण काहीतरी बनवू, म्हणजे एआय बेस्ड आपल्याला काय करायचं आहे, प्रॉडक्ट बनवायचं आहे. आणि जर तुम्ही तो यशस्वी बनवला तर तुमच्या 100 जर विद्यार्थ्यामध्ये, म्हणजे नंतर काय असणार आहे, कॉम्पिटिशन टाईप असणार आहे. तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. एक तर तुम्ही काय करू शकता, तर इंडिव्हिज्युअल म्हणजे एकट्यानेच करू शकता, किंवा दुसरं काय करू शकता, तर ग्रुपमध्ये पण बनवू शकता. पण मला वाटतं मॅक्झिमम ग्रुप साईज त्यांनी 2 ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये पण प्रोजेक्ट नंतर बनवू शकता. पण सध्या तुम्हाला काय करायचं, तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं. ओके. ते चालू झालेलं आहे, कालपासून चालू झालेलं आहे. आता पण तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. ओके. मला ती माहिती काल सकाळी संबंधित ताबडतोब मी पाठवलेली मी याच्यावर. ओके. तर जनरली इथे काय काय हे आहे ते आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये बघणार आहोत. ओके. तर पहिली गोष्ट तुम्हाला काय करावं लागेल, तर हे तुम्हाला हँडबुक पण पाठवतो मी. हे वेबसाईटवर पण अवेलेबल झालेलं आहे. तर काय काय करायचं आपल्याला, तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, रजिस्ट्रेशन करायचंय. तो पण मी पुढे दाखवतोय. पण 12 तारीखपासून आपलं सेशन चालू झालेलं आहे. आजचा दुसरा सेशन होता, पण तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यावरती बघायला पण मिळतील. परत तुम्हाला काय करू शकाल, रेकॉर्डिंग पण तिथे अवेलेबल झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते बघू शकाल. प्रत्येक ह्याच्यावर काय असणार आहे, क्विज असणार आहे. ते क्विज पण तुम्ही काय करायचं, सोडवायचं आहे. याच्यामध्ये साधारण 10 लेक्चर्स असणारे, सेशन्स असणारे आणि 2 मास्टर क्लास असणार आहे. ओके. आपल्याला मॅक्झिमम 8 तरी काय करायचे, ते अटेंड करायचे आहे. मिनिमम, मॅक्झिमम नाही म्हणत, मिनिमम 8 जर तुम्ही अटेंड केलं तर तुम्हाला पार्टिसिपेशन सर्टिफिकेट पण मिळून जाईल. ओके. आणि त्याच्यावरती क्विज पण सोडवायचे. ओके. इथे सगळं डेट दिलेलं आहे बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ओके. हे सगळं वेबसाईटवर आहे, तुम्ही वेबसाईटवर पण बघू शकता. एकदा रजिस्ट्रेशन केलं की सगळं तुम्हाला माहिती मिळेल. किंवा मी हँडबुक पण तुम्हाला पाठवतोय, त्याच्यामध्ये सगळं हे काय होईल सांगा, ही माहिती दिलेली आहे. ओके. नंतर रजिस्ट्रेशन कसं करायचं, तर तुम्हाला मेंटलिंग वगैरे सगळं मिळणार आहे. बहुतेक माझं नाव पण तिथे येईल तुम्हाला 1-2 दिवसात, बहुतेक उद्यापर्यंत दिसायला पाहिजे. तर रजिस्ट्रेशनसाठी मी तुम्हाला लिंक पण पाठवलेली आहे. ही सगळी माहिती तुम्ही इथे काय करायचं, द्यायची आहे. इथे बघा सगळं काय माहिती एक्सप्लेन करायची गरज नाही, तुम्हाला दिसतंय बघा इथे. ओके. तुमच्या शाळेचं नाव, तुम्ही कितवीत आहात वगैरे सगळं सगळं इथे काय करायचं आहे, लिहायचं आहे. ओके. आणि फॉर्म सबमिट केल्यावर तुम्ही लॉग इन होणार आहे, सबमिट करायचंय. मला वाटतं हे तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही, कारण सगळ्यांना माहित आहे रजिस्ट्रेशन काय करायचं. लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला तो ऑप्शन दिसणार, तिथे फॉर्म भरायचा. इथे हे दिसतंय बघा, रजिस्ट्रेशन आज @AISC म्हणून दाखवत आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तुमची माहिती बेसिक आहे. तुमच्या शाळेमध्ये जर ATL लॅब वगैरे असेल तर यस करा, नाहीतर इथे नो केलं तरी चालेल. ओके. आणि बाकी सगळी तुमची माहिती आहे. ओके. सर, हा बोला. आपण याच्यात होम स्कूलिंग करताना करू शकतो का? करू शकतो, काय प्रॉब्लेम नाहीये. स्कूलचं नाम युरेका इंडिया घाल. काय, हो जर हो. होम स्कूलिंग वाले असतील तर काय करा, युरेका इंडिया घाला नाव. ओके. आणि चालू करा. ओके. 2 मिनिट, माझं जरा स्क्रीनचा प्रॉब्लेम झाला, 2 मिनिट देतो मी.
तर्फे दिलं जाणार आहे. ओके, 2 मिनिट ना. सर स्कूलचं नाव आपल्या स्कूलचं टाकायचंय का हे आपलं युरेका टाकायचं इंडिया ना. टाकायचंय? आपलं टाका ना. तुमचं जर नसेल तर युरेका इंडिया टाका. ओके, होम स्कूलर असाल तुम्ही, होम स्कूलर असाल तर युरेका इंडिया टाका. ओके, सर त्याचा सिलेबस काय असणार आहे? सिलेबस सगळं शिकवलं जाणार आहे. तिथे डिटेल दिलेलं आहे बघा. तुम्ही जेव्हा हे करणार ना, रजिस्ट्रेशन करणार, तेव्हा सगळं डिटेल दिलेलं आहे. मी तुम्हाला हँडबुक पण पाठवतोय, त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे, कुठल्या दिवशी काय शिकवलं जाणार आहे. ओके, फक्त इथे महत्वाचं काय आहे सांगा, तुम्हाला AI शिकून त्याच्यावर एखादं काय बनवायचंय प्रॉडक्ट, म्हणजे तो काय असेल सांगा, सॉफ्टवेअर बेस्ड असेल किंवा हायब्रिड, म्हणजे फिजिकल पण असू शकेल, आणि जो लोकांना काय उपयोगी पडेल. ते जरी आपल्याला नाही जमलं तरी आपण काय करणार आहे, बेसिक जे काय AI टूल्स जे आहेत, डिजिटल मार्केटिंग कसं करायचं वगैरे, सगळं आपला स्टोअर कसा बनवायचा, ऑनलाईन स्टोअर कसा बनवायचा, हे सगळं तुम्हाला डिटेल त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, शिकवलं जाणार आहे. ओके, ते सुद्धा स्किल आपल्याला काय पडणार आहे, फ्युचरमध्ये उपयोगी पडणार आहे. हे सगळं मी तुम्हाला रजिस्ट्रेशन दाखवतो, पण ते सगळं एकदम सिम्पल प्रोसेस आहे. ओके, आणि इथे तुम्हाला सेशन कॅलेंडर पण इथे दिलेलं असणार, कुठल्या दिवशी काय असणार आहे ते. 2 सेशन झालेले आहेत, काल आणि आज. पुढचा जो सेशन आहे तो 16 तारीखला आहे, 3 वाजता. ओके, आणि तिथे तुम्हाला सगळं दिलेलं आहे बघा, काय त्या सेशन मध्ये काय शिकवलं जाणार. पहिल्या सेशन मध्ये फंडामेंटल ऑफ AI वगैरे होतं, आणि त्याच्यामध्ये बाकीच्या लँग्वेज पण इन्क्लूड केलेल्या आहेत. हिंदी वगैरे पण पाहिजे तर हिंदी आहे, मराठी मला कुठे तिथे दिसली नाहीये. ओके, एक्सक्यूज मी सर. हा बोला. सर हे आतापर्यंत जे सांगितलं तसं एकदा थोडंसं क्विक रिव्हिजन घेतात का? थोडंसं लेट झालोय मी जॉईन. जनरली मी काय करतोय सांगा, की तुम्हाला सगळं देतोय बघा. लिंकवर क्लिक केलं की तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यावर सगळी माहिती तिथे अवेलेबल आहे. ओके, हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे प्रोजेक्ट आहे. लहान वयातच मुलांनी AI मध्ये AI बद्दल माहिती मिळावी आणि त्यांच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप स्किल काय व्हावी, डेव्हलप व्हावी, त्याच्यासाठी त्यांचा प्रोजेक्ट हे आहे. आणि याच्यामध्ये लहान वयातच मुलं काय करणार आहे, स्वतःचं स्कूल कसं आहे का, स्कूल मधला टाइम, याच्यासाठी वेळ द्यायचा, खेळासाठी वेळ द्यायचा, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, हे सुद्धा मुलं काय करणार, याच्या माध्यमातून शिकू शकतात. ओके, याच्यामध्ये फुल टाइम द्यायचा आहे का नाही, टाइम मॅनेजमेंट करायचं आहे आपल्याला, आणि त्याप्रमाणे आपला वेळ हे करायचं, वापरायचं आहे. तर जनरली मी एक सगळ्या पालकांना रिक्वेस्ट केलं, तुम्ही त्यांना हेल्प करू नका. कारण काही मी बघतोय की काही पालक काय करतात, नंबर यायला पाहिजे म्हणून त्यांना काय करत असतं, आपण करून देत असतो. त्यामुळे मुलाला काय होणार नाही, शिकता येणार नाहीये. यंदा जरी यशस्वी नाही झाला तर पुढच्या वर्षी त्याला काय करता येईल, पार्टिसिपेट करता येईल. हे दरवर्षी असतं. ओके, आणि महत्वाचं म्हणजे याच्यातलं 100 टीम काय केली जाणार, सिलेक्ट केली जाणार. ओके, 2 वर्षापूर्वी आमची अटर मॅरेथॉन सारख्या ह्याच्यामध्ये पण सिलेक्ट झालेली. ओके, गेल्या वर्षी पण टीम सिलेक्ट झालेली. त्यांना IBMचं काय मिळालेलं सांगा, इंटर्नशिप मिळाली आहे. इथे सुद्धा तुम्हाला, जर तुम्ही कोणी पालकांनी वगैरे ऐकलं असेल की मॅनेजमेंट ISB हैदराबादचं जे फेमस काय सांगा मॅनेजमेंट स्कूल आहे, तिथे सुद्धा मुलांना काय करता येणार आहे, म्हणजे 100 मुलांना तिथे, सिलेक्टेड मुलांना तिथे जाता येणार, तिथे पण मुलांचं गायडन्स मिळणार. इव्हन चांगला जर प्रॉडक्ट तुम्ही बनवला तर गव्हर्नमेंट तर्फे तुम्हाला ग्रँट पण दिली जाणार. म्हणजे तुम्ही ऑनलाईन स्टोअर हे करा, बनवा, त्याच्यावर तुमचा प्रॉडक्ट विका, सगळं तुम्हाला काय केलं जाणार आहे, कसं हे करायचं, हे सगळं तुम्हाला काय केलं जाणार आहे, तिथे शिकवलं जाणार. ओके, थोडक्यात समजलं तुम्हाला? हा, बाकी इथे काय करायचं, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं की सगळं डिटेल तुमचं शेड्यूल तुम्हाला इथे दिसणार आहे. ओके सर, एज लिमिट काही आहे का याला? एज लिमिट साठी 6वी ते 12वीचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. ओके, अच्छा, 6वी ते 12वी. 6वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. अच्छा, ओके. सर ही साईट कोणची आहे? साईट मी पाठवले, ग्रुपवर पाठवले तुम्हाला, मी पाठवतो नाही तर. ओके, आणि काही फॉर्म भरायचा आहे का? चार्ट मध्ये कोणीतरी पाठवा रे, चार्ट मध्ये कोणीतरी पाठवा. हॅलो सर. पाठवतोय कोण का मी पाठवू? हॅलो सर. हा बोला. ह्याला कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायला लागते? जनरली लक्षात घ्या, याच्यामध्ये त्यांनी मेन्शन काय केलंय सांगा, तुम्हाला कुठलंही प्रोग्रामिंगचं बॅकग्राऊंड नसलं तरी चालेल. ओके, त्यापासून तुम्हाला ते शिकवलं जाणार आहे. ओके, असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि चांगलं प्रोग्रामिंग नॉलेज असेल तर ठीकच आहे, नसेल तरी काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, तर बाकीचं नॉलेज आपल्याला काय मिळणार आहे, बऱ्यापैकी मिळणार आहे. एआयचं बेसिक तरी आपल्याला शिकता येईल त्याच्या निर्माण आहे. ओके ओके सर. सर लेक्चरचे टाइम काय राहणार आहे? लेक्चरचं टाइम तिथे आहे ना सगळं.
तिथे दिलेलं आहे. हे माझ्यातर्फे नाहीये, कारण पालकांचा काय असतो समज की आम्हीच सगळं हे करत असतो. हे नाही, हे तुम्हाला आम्ही माहिती देतोय. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे आहे. ओके. आणि त्याचं सेशन काय असतं सांगा, 3 वाजता असतो. त्यांनी टाइम दिलाय तो बहुतेक प्रत्येकामध्ये मला 3-3च दिसतोय. आणि हे जरी तुमचं चुकलं समजा, शाळा असेल आणि काय असेल, तरी तुम्हाला काय मिळेल सांगा, रेकॉर्डेड तिथे मिळतं. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता ते बघू शकता. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर तो संपल्यावर तुम्ही क्विज पण काय करू शकता, देऊ शकता. ओके. हे कोण Okay, sir. पाठवत नाहीये, ग्रुपवर पाठवा की कोणतरी. सर ह्याचं पाठवू का? सर्टिफिकेट भेटणार आहे का? अरे सर्टिफिकेट लक्षात घ्या, मी जे युरेका आम्ही करते ते सर्टिफिकेटला आम्ही महत्व देत नाहीये. ओके. प्रत्येक पालकांची काय असते इच्छा, सर्टिफिकेट मिळावं. आणि मुलं काय करतात, सर्टिफिकेटसाठी काम करतात. सर्टिफिकेटसाठी केव्हा काम करायचं नसतं. काय घ्यायचे, नॉलेज मिळाले, नॉलेज घ्यायचं आहे. सर्टिफिकेट मिळेल तर तो आपला बोनस म्हणून समजायचा. सर्टिफिकेट मिळणार आहे, पण हा क्वेश्चन आपल्या कुठल्याही मीटिंगमध्ये कोणी विचारता का मला, ही माझ्या पुढच्या मीटिंगमध्ये जर तुम्ही सर्टिफिकेटसाठी जॉईन होत असाल ना तर बाहेर पडा तुम्ही. ओके. सर्टिफिकेटला मी व्हॅल्यू देत नाहीये. मेन काय पाहिजे, नॉलेज पाहिजे तुमच्याकडे. अगोदर ते होतं सर्टिफिकेट. आता मुलं मी बघतोय की काही प्रोग्राम मध्ये काय करतात, मला सर्टिफिकेट मिळतं ना मी मुलांना घालणार आहे. असं पालकांचा, असे जर पालक असतील तर त्यांनी बाहेर पडावं. ओके. युरेका इंडिया हे कशासाठी आहे, नॉलेज बेस्ड आहे. ओके. सर्टिफिकेट मिळतं, पण सर्टिफिकेटचा विचार करून जर जॉईन जाणार असाल तर जॉईन होऊ नका. ओके. इथे तुम्हाला मॅक्झिमम, कारण इथे नॉलेजला महत्व आलेलं आहे. मी अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. मालविका जोशी जिच्याकडे 10वी-12वीचं सर्टिफिकेट नव्हतं, MIT सारख्या टॉप मोस्ट म्हणजे जगातल्या टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीमध्ये तिला प्रवेश मिळाला. हे नॉलेजचं कमाल आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, नॉलेज बेस बनायचंय. आणि आता इथून पुढे तर असं होऊ शकेल असं मला तरी वाटतंय की प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला काय नॉलेज आहे ते कन्सिडर केलं. आपला एक विद्यार्थी 10वी फेल आहे, तो काय करतोय सांगा, इंडियाचा हेड आहे आणि त्याच्या हाताखाली इंजिनियर झालेले लोक काम करतात. त्याच्याकडे नॉलेज आहे, अजून तो 10वी फेल आहे. बाहेरनं त्याने ओपन युनिव्हर्सिटीचं काय केलंय, डिग्री घेतलेली आहे. आणि तो फिरतोय, जपानला जातोय, चायनाला जातोय, कुठे कुठे फिरत असतो. ओके. त्यामुळे जर कोण पालक किंवा मुलं सर्टिफिकेटसाठी करणार असेल तर आपल्या कुठल्याही प्रोग्राममध्ये असं जे आपलं वेबिनार असतं तिथे तुम्ही जॉईन होऊ नका. ओके. आपला जो आहे तो नॉलेज बेस्ड ग्रुप आहे. नॉलेज जास्तीत जास्त मिळवणं हा त्याचा उद्देश. ओके. चालेल. बरोबर आणि आहे सर पुढं, तुमचं. ओके. सर याची एक्झाम असणार आहे का? एक्झाम म्हणजे क्विज आपण सोडवतो तीच तुझी एक्झाम झाली. आणि तू जे काय मॉडेल बनवणार आहे ते तुझं काय राहणार, म्हणजे नॉलेज किती वापरलं, कसं वापरलं आणि काय बनवलं हे तुझं काय असणार सांगा. आणि तिथे तुम्हाला सिलेक्ट पण 100 विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं जाणार आहे वगैरे सगळं इथे दिलेलं आहे बघा. या वेबसाईटवर तुम्ही गेला ना, अरे अजून कोणीच पाठवलंच नाही लिंक. मी सगळ्या ग्रुपवर पाठवली लिंक ना, एक सकाळी पण पाठवलेली मी. सर ते शिकवणार आहे ना मॉडेल कसं बनवायचं? ते सगळं तुम्हाला ते शिकवणार आहे. ओके. सगळं काय काय आहे ते सगळं त्यांना विचारायचं सर आहे. मी पाठवली लिंक कुठे पाठवली? ग्रुपवरती. याच्यावर आपले पाठवणार क्लासरूम याचे- क्लासरूम याचे- डिव्हिजनचे इथे नको पाठवू नको, का? इथे पाठवा. पाठवते. चार्ट ओके, मध्ये ओके. पाठवा. ओके. मी तर म्हणेल की सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घ्या. सगळी माहिती इथे दिलेली आहे बघा. हे हँडबुक पण पाठवत आहे. आणि काही क्वेश्चन असेल तर विचारा बघा. तुम्हाला क्विज असतो, त्याचा गुगल फॉर्म वगैरे असतो. गुगल फॉर्मच्या सहाय्याने हे करायचा असतो. इथे बघा सगळं तुम्हाला डिटेल मिळणार आहे. कुठल्या दिवशी काय असणार आहे, सेशनचं टायटल काय असणार आहे, काय घेतलं जाणार आहे, ते सगळं डिटेल इथे आहे बघा. ज्याची पण पाहिजे तर लिंक मी तुम्हाला पाठवतो बघा. दोन मिनिट. मी पाठवले बघा, ते ओपन करून बघा. त्याच्यामध्ये सगळं मी जे दाखवतोय ना ते सगळं तुम्हाला तिथे भेटणार. डिटेल शेड्यूल सगळं काय काय करायचंय, काय काय वगैरे सगळं तुम्हाला तिथे दिलेलं आहे. सर माझा मुलगा 10 वर्षाचा आहे, पण तो म्हणतोय मी शिकायला रेडी आहे, तर ते अलाव करतील का? कसं काय? तुम्ही तिथे 6वी घाला ना.
शिकायचं असेल बरं. तर 6वी घाला. ओके. पण पुढच्या फेजला त्या म्हणजे सिलेक्ट वगैरे झालं त्या लेवल पर्यंत गेला तर मला नाही वाटत घेतील. पण हे करू दे ना तर त्याला. ठीक आहे ना, ऐकू दे. आपल्याला नॉलेज ओके. येईल ना. जे हे होत आहे त्यांचा आपण एक ग्रुप बनवतोय. आपण मागे पण एक बनवलेला डिजिटल म्युझियम वगैरे व्हर्च्युअल म्युझियमचा तसा एक ग्रुप बनवतोय. म्हणजे मुलंच मुलांना हेल्प करणार आहे किंवा काय प्रॉब्लेम असेल मला मी सुद्धा त्याच्यामध्ये हेल्प करू शकतो. त्याच्यासाठी काय करतोय आपण एक ग्रुप बनवतोय. ओके. कोणतरी ग्रुप बनवतोय पटकन व्हॉट्सअप ग्रुप आणि याच्यावर शेअर करतोय. ओके. मला पण ऍड करा तिथे आणि ऍडमिन करा मला. ओके. आणि ती लिंक पण काय करा त्याच्यामध्ये शेअर करा याच्यामध्ये. गुगल मीट मध्ये काय करा शेअर करा बघा. हे जनरली काय केलंय सांगा. पहिला जो लेक्चर आहे जो तुमचा चुकलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे कसा प्रोग्राम असणार आहे हे पहिल्या लेक्चर मध्ये सगळं त्याने काय केलेलं आहे तिथे एक्सप्लेन केलेलं आहे बघा. इथे पण तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा. तर टॉप 10 स्टुडंट बिझनेस वर्कर इन अटल कॅटलिस्ट प्रोग्राम विल रिसीव अ ग्रँड फंडिंग पण मिळणार आहे आपल्याला. म्हणजे जे टॉप 10 स्टुडंट सिलेक्ट होणार त्यांना आणि त्यांना फ्रॉम इंडियन स्कूल ऑफ बिझनेस टू टेक देअर बिझनेस व्हेंचर फॉरवर्ड. म्हणजे पुढे जाण्यासाठी तुम्हाला ISBचा पण हैदराबाद बेस्ड आहे ही बघा. हैदराबादला इन्स्टिट्यूट आहे आणि चांगली इन्स्टिट्यूट आहे. ओके. त्याचं पण तुम्हाला काय मिळणार आहे सपोर्ट मिळेल. हे सगळे तुम्हाला टूल्स शिकवले जाणार आहे. AI चे टूल्स कसे वापरायचे ते QR कोड डेटा इनपुट फॉर्म वगैरे काय काय वगैरे आहे ना ते सगळे त्यांच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आणि मला वाटतं तुम्ही ते शिकला तरी खूप झालं मोठं. ओके. आपण समजा मॉडेल नाही बनवता आलं तरी पण आपल्याला काय इनफ आहे. AI बद्दल आपल्याला काय मिळालं चांगल्यापैकी नॉलेज मिळतं. तर ग्रुपची लिंक पाठवली आहे बघा. ओके. व्हॉट्सअप व्हॉट्सअपची ग्रुपची. लिंक पाठवलेली आहे बघा. त्याच्या साहाय्याने मला त्याच्यामध्ये ऍड करा बघा. ओके. तुम्हाला केलंय सर ऍड. तुम्हालाच केलंय. हॅलो सर. जे कोण इच्छुक आहेत त्यांनी त्या ग्रुपमध्ये ऍड करा. म्हणजे सगळ्या ग्रुपवर माहिती पाठवण्यापेक्षा मी काय करेन सांगा त्या ग्रुपवर माहिती पाठवत जाईल जी काय असेल ते किंवा तुम्हाला काही क्वेरीज असतील तर त्या ग्रुपवर तुम्ही पाठवू शकता. ओके. हॅलो सर. हा बोला. इथं वरती मी वाचलं त्यात क्रिएट अ मोबाईल ॲप असं होतं. म्हणजे याच्यात काय मोबाईल ॲप डेव्हलपमेंटचं शिकवणार आहेत काय? मोबाईल ॲप कुठलाही प्रॉडक्ट आपल्याला बनवायचा आहे ना तो ॲप पण असू शकेल ना. AI बेस्ड आपल्याला ॲप पण बनवता येईल. ओके. तुम्ही तुमचं स्टोअर बनवणार आहे व्हर्च्युअल स्टोअर वगैरे. ओके. ऍप शिकवलं म्हणजे तुम्हाला काय होणार सांगा 10 लेक्चर सेशन असणार आहे. तुम्हाला बेसिक माहिती तिथे दिली जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं काय करायचं त्याच्यामध्ये शिकायचं बऱ्यापैकी शिकून डेव्हलप करण्याचा प्रयत्न. म्हणजे टूल्स कुठले आहेत हे सगळं तुम्हाला बेसिक सगळं नॉलेज देणार आहे. ओके. आणि आपण काय करूया तर ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडे असे काही स्टुडंट आहेत ज्यांनी त्याच्यामध्ये काय मिळालं मास्टरी आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. इव्हन ईशान सारखा विद्यार्थी विराज सारखा विद्यार्थी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना नॉलेज आहे. ओके. ते पण तुम्हाला हेल्प करू शकते. ओके. ओके सर. बाकी सगळं तुम्ही बघा इथे डिटेल आणि काय असं जनरल काय विचारायचं तर विचारा. कारण सिलेबस वगैरे मी इथे वाचूनच तुम्हाला सांगणार आहे कारण मला डिटेल सगळं माहित नाही. सिलेबस एवढा खूप मोठा सिलेबस आहे. काय काय शिकवलं जाणार आहे सगळं आणि काय विचारायचं हे साधारण बहुतेक 14 डेट वगैरे आहे. जे जुलैपर्यंत आपला चालणारा प्रोग्राम आहे. हॅलो सर. हा बोला. सर मी त्या वेबसाईटवर पाहिलं तर तिथे लिहिलं होतं की 10 पैकी 8 हे आपल्याला पूर्ण करावे लागणार आहेत. हा बरोबर. मग काय प्रॉब्लेम आहे तिथे वेळ वगैरे एक लक्षात घे रेकॉर्डेड असताना ते सुद्धा तू बघू शकते मला वाटतं तसं. नाही तर त्यांचा जो टायमिंग आहे ना तो 3चा असतो 3 PM. ओके. ओके. तू रेकॉर्डेड पण बनवू आणि कम्प्लीट कर ना. आणि बघ ना एक बघितल्यावर ते कम्प्लिटेड येतं का तुझं आणि त्याच्यानंतर क्विजला जातो. ओके. 10 पैकी 8 केले तर तिथे तुला सर्टिफिकेट पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळणार आहे. ओके. बाकी तुमचे जे काही क्वेश्चन वगैरे असतील ना ते FAQ मध्ये दिलेले आहेत बघा इथे सगळे. म्हणजे काय. हा बोला. हे सगळं यूज करायला कुठलं PC किंवा
इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस त्यांनी म्हटलंय की सगळं तुमचं मोबाईलवर होईलच असं नाहीये, त्यामुळे कॉम्प्युटर असणं थोडंसं गरजेचं पडणार आपल्याला. ओके. दुसरे एक मी तुम्हाला सांगतोय बघा, जर बाकी कुठे आपण इन्व्हेस्ट करत असतो ना, त्याच्यापेक्षा तुम्ही कॉम्प्युटरला एक चांगलासा कॉम्प्युटर इन्व्हेस्ट करा त्याच्यामध्ये. कॉम्प्युटर घ्या मुलांसाठी हातात द्या, कारण आता सगळं बघा, इव्हन आता एक काही आमच्याकडे असे विद्यार्थी होते IIT मुंबई सारख्या याच्यामध्ये हे होत आहेत, त्याला काय लागतं वर्चुअल म्युझियम वगैरे, त्याने काय केलं, एक कॉम्प्युटरच मुलांसाठी काय घेतला, घेऊनच दिला चांगल्यापैकी. ओके. फक्त ते एवढंच बघायचं की आपल्याला गेमसाठी उपयोग नाही करायचा त्याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी असे काही टूल्स, कारण हे गरजेचं आहे मुलांना दिलं ना तर लहान वयातच. कारण मी अशी काही मुलं बघतो, माझ्या हल्ली जे काही मुलं झालीत बघण्यात आली, ज्यांनी काय केलं सांगा, 12वीत असताना त्यांनी JEE CET साठी प्रिपरेशन करायला गेलेली आणि 12वी पर्यंत त्यांनी कॉम्प्युटर पण हाताळला नव्हता, त्यांना ईमेल म्हणजे काय ते माहित नाहीये. अशी परिस्थिती तुमच्या मुलाची असता कामा नये, कारण 12वीतल्या विद्यार्थ्यांना जर JEE सारखी प्रिपरेशन जे करतायत त्यांना ईमेल म्हणजे काय ते माहित नाही, ईमेल कसा वापरायचा तो माहित नाहीये, ही तर कठीण गोष्ट होऊन जाईल. त्यामुळे जर काय करायचं शक्य असेल तर त्यांनी एखादा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर डेस्कटॉप घ्यायला सर घेऊन द्यायला हरकत नाही. सर हा बोला. ATL लॅबचा कोड डिव्हिजनचा टाकायचा असतो का? हा, तो तुमच्या शाळेमध्ये असेल तर ATL लॅब आहे का तुमच्या शाळेमध्ये? आहे. हा, मग तू शाळेला विचारते आणि कोड घाल ना तू. चालेल. थँक्यू सर. सर मी आता चेक केलं, ते आपल्याला रेकॉर्डिंग्स पण पाहता येतात. म्हणजे आता 3 वाजता मुलं शाळेतून अजूनही आलेले नसतात ना, तर ते आपण रेकॉर्डिंग्स पाहून पण क्विज देऊ शकतोय. बरोबर. नाही, पण ते कन्सिडर करतात की नाही ते कुठे त्याने मेन्शन केलं नाही, किंवा ऑनलाईन मध्ये त्याने सहभागी व्हायला पाहिजे असं कुठे मेन्शन नाही केलं, माझ्या तर बघण्यात नाही आलं. पण मला वाटतं ते पण कन्सिडर करते, म्हणजे त्यांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट द्यायचं असतं ना, त्यांच्यासाठी ते कन्सिडर करतात का मला माहित नाहीये. पण पार्टिसिपेशन सर्टिफिकेट नाही मिळालं तरी काही प्रॉब्लेम नाहीये बघा. तरी ते पण रेकॉर्डिंग्स आपण बघू शकतो, म्हणजे परत आपण किती वेळा ते बघू शकतो. बरोबर. येस. ओके. आणि कोणाला काय विचार, हे सगळं तिथे सगळी माहिती दिलेली आहे. ओके. सगळी तुम्ही वाचा, वेळ घ्या तुमचा, काही प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारा, मी तुम्हाला हेल्प करेन. सर ह्याच्यामध्ये लॉग इन करायसाठी कोणता फॉर्म भरावा लागतो का? आहे ना, रजिस्ट्रेशन फॉर्म आहे ना तिथे, स्टार्टिंगला दिले, सांगितलंय मी. तिथे जर तुम्ही ती वेबसाईट ओपन केली ना तर स्टार्टिंगला तुम्हाला एक फॉर्म दिसतोय बघा. काय दिसते बघा इथे, इथे बघा रजिस्टर ॲट AISC म्हणून दाखवते बघा. ओके. ओके स्टार्टिंग सर. जेव्हा ओपन करणार तेव्हा तुम्हाला असं हे दिसतं बघा, फोटो दिसतो. फोटोसाठी तुम्हाला, हा बोला बोला. हा सर, 2 सेशन मिस झाले, ते पुन्हा बघता येतील आपल्याला? हा, सांगितलंय ना, ते रेकॉर्डेड दाखवतात ना तिथे, लॉग इन केल्यावर तुम्हाला तिथे दिसतंय. ओके. सर आणि कोणाला, हा बोला. सर आता माझी स्कूल अजून चालू नाही झालीये, मग मी तो कोड कसं काय घेऊ? की तुझा प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन तू शोधून काढायचं. कर ना, फोन कर ना कुठल्या तरी टीचरला. चालेल. हे पण याचं पण सोल्युशन मीच द्यायला पाहिजे. हा, नाही सर. मग जनरली लक्षात घ्या, आपल्याकडे खूप प्रॉब्लेम असतात. ते कसं सॉल्व्ह करायचं ते मुलांनी स्वतः हे करायला पाहिजे. आता तुम्हाला रेडीमेड घ्यायचं आहे का? चायनीज आपण रेडीमेड खात असतो, तसे मुलांना सवय लावू नका. मुलांना सांगा तुम्ही काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता बघा, माझं स्कूल बंद आहे, मी काय करू शकणार, त्याला मुलाला विचार तुम्ही काय करू शकता, त्याला सोल्युशन काढू दे ना मुलाला. रेडीमेड त्याला हे करू नका. म्हणजे आपण जेवण वाढणं ठीक आहे, भरवायचं नाही आपल्याला मुलांना, मग ती मुलांना काय होणार, सवय लागणार आहे. मी खूप मागाशी पण तुम्हाला सांगितलं, मी सायन्स एक्झिबिशन मध्ये केव्हा जातो तेव्हा पालकांनीच प्रोजेक्ट करून दिलेले असतात मुलांना. असं करू नका. मुलांना तुम्ही काय करत नाही, मुलांचा फायदा करत नाही, मुलांचा तोटा करताय तुम्ही. मुलाला शिकू दे, नाही येत ना तर शिकू दे आणि त्याला करू दे स्वतःला, मग त्याचं कॉन्फिडन्स लेवल पण वाढून जाईल त्याची. ओके. आणि कोणाला काय विचारायचं नसेल तर थांबतो आपण. आणि कोणाला काय विचारायचं, सगळ्यांनी भाग घ्या बघा. ओके, सगळ्यांनी भाग घ्या याच्यामध्ये. ओके. ते थोडे लेक्चर जे छोटे मुलं आहे 6वी 7वीच्या समजणार पण नाही,
पण जे काही समजतं पालकांनी पण जर शक्य असेल तर त्यांच्यावर बघायला हरकत नाही. त्यांना तुम्हाला समजत असेल तर मुलांना थोडं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा. ओके, पण भाग घ्या सगळ्यांनी. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? आणि कोणाला काय विचारायचंय का? थांबूया आपण. बघा, ज्यांना इच्छुक आहे त्यांनी ग्रुपमध्ये जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा. बघा, मॅडमने पाठवलेलं आहे ग्रुपची लिंक. ओके, चार्टमध्ये आहे बघा इथे. चला थांबू मी. सर त्या ग्रुपची लिंक व्हॉट्सअपवर पण पाठवतात का? हॅलो, व्हॉट्सअपवर कुठल्या ग्रुपवर पाठवू? इथे चार्टमध्ये आहे ना, चार्टमध्ये पाठवलंय. कारण ग्रुप माझे खूप आहेत, कुठल्या ग्रुपवर पाठवायचा प्रॉब्लेम होतो. युरेका इंडिया मेंबरशिप. ओके, बघतो मी. आता इथे पाठवलं, वापरा ना तुम्ही. इथे पाठवलंय ना त्यांनी. हा बोला, कोण बोलत होतं? कोण बोलत होतं? सर हे सेशन किती दिवस चालू राहणार आहे? ते दिलंय सगळं त्याच्यामध्ये. जुलैपर्यंत आहे. 16 जुलै काय कितीतरी आहे बघा. मगाशी मी डेट दाखवली बघा, 16 जुलैपर्यंत. 40 दिवसाचा प्रोग्राम आहे तो साधारण. ओके सर. सर याची फीस किती आहे? हा, हे फ्री आहे, फीज नाही आहे. ते फ्री आहे, फ्री आहे सर. ओके, ओके सर. पण जनरली लक्षात घ्या, मोफत मिळतं त्याला किंमत नसतं असं करू नका. त्याला खूप खूप नॉलेज तुम्हाला याच्या साहाय्याने मिळणार आहे. ओके, त्यामुळे मोफत असेल म्हणजे आपण आज लेक्चर अटेंड केला उद्या नाही केला असं करू नका. कारण आपण जेव्हा फ्रीमध्ये काय मिळतं तेव्हा आपण किंमत त्याला देत नसतो. पण हे खूप काहीतरी नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. ओके सर, ते कनेक्ट विथ मेंटर्स जे आहे त्याच्यामध्ये फक्त नावं आहेत मेंटर्सची आणि लँग्वेजेस नंबर पण आहे. माझं पण नाव तिथे येईल बघा, मी पण केलंय मेंटरशिपसाठी आपला. ओके, मला वाटतं तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये हे व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय ना, तिथे सुद्धा तुम्हाला गाईड करेन. ओके, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा, ऍड व्हा, म्हणजे तुम्हाला मी तिथे मदत करेन काय पाहिजे असेल तर. हा, मी केलेलाच आहे आपला ग्रुप. तर त्याच्यामध्ये मग मेंटर्स म्हणून तुम्हाला पण कनेक्ट करता येईल, म्हणजे विचारता येईल काही लागलं तर. ओके, चालेल. मग थांबूया आपण. थांबूया. येस सर. चालेल. ओके ओके, चला. हॅलो, हा बोला. हा, कोणता ग्रुप आहे आता मॅडम? ह्याच्यावर पाठवा ना लिंक, आम्हाला जॉईन करता येतं. मॅडम जरा परत पाठवा लिंक ती व्हॉट्सअप ग्रुपची. हो हो, पाठवते. हा, चॅट बॉक्स येत नाही. एक मिनिट, पाठवते. सर, ती ग्रुपची लिंक युरेका मेंबरशिपच्याच ग्रुपवर पाठवा की सर, म्हणजे लोकांना कळेल एकदम फास्ट. बरं, ठीक आहे. युरेका मेंबरशिपच्या ग्रुपवर पाठवली ना तर लोकांना एकदम इझी होऊन जाईल जॉईन व्हायला. बरं, पाठवते. हो सर, हो बरोबर आहे.